नमः श्री गुरुभ्यो नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिष नावाच्या अरण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या स्वतःना आता प्रश्न विचारलाय। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। तेव्हा सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी सुद्धा हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीनं अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात भारतामध्ये आता आलेले आहेत। भारतामध्ये सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगत आहेत। हे दुःख पाहून आता नारद मुनी वैकुंठात गेलेत। वैकुंठामध्ये 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या, पायापर्यंत रोणारी वनमाळा गळ्यामध्ये घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून नारद मुनी त्यांची स्तुती करतायत। नारद मुनी म्हणतात, जिचे स्वरूप वाणी व मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्यवनाशाने रहित आहे, जो मुळाचा निर्गुण आहे, जो जगाच्या आरंभकाळी 3 गुणांचा स्वीकार करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असतो। नारद मुनी स्तुती करतात। भगवंत म्हणतात, हे नारदा, आपण कोणत्या कामाकरता आलात? आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे मला सर्व काही सांगा, मी समर्पक उत्तर देईन। तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगत आहेत, त्यांचं दुःख नाहीस व्हावं ह्याकरता उपाय सांगा। भगवंत म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय सुंदर प्रश्न विचारला। म्हणून आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेलं महापुण्यकारक व्रत असं तुम्हाला सांगतो। या व्रताला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात। सकाळी उठल्यापासून सूर्यास्तापर्यंत 2 तासामध्ये व्रत करावे। केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा प्रसाद देवाला अर्पण करावा। आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलून पूजा करावी। जो कोणी मनुष्य भक्तिभावाने व्रत करील ते सर्व पापे नाहीशी होतील। येथे श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण कथायां प्रथमोध्यायः। कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय। तुम्हाला सांगतो मी आता दुसरा अध्याय। दुसऱ्या अध्यायामध्ये काशीनगरामध्ये एक ब्राह्मण असतो। तो ब्राह्मण भूक व तहान यांनी पीडित होऊन रोज पृथ्वीवर फिरत असतो। हा ब्राह्मण आचारनिष्ठ धार्मिक असतो। या ब्राह्मणावर कृपा करण्याकरता भगवंतानं सुद्धा आता एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे आणि काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारतात, तुम्ही रोज पृथ्वीवर का फिरता? तर तो ब्राह्मण म्हणतो, मी गरीब आहे, भिक्षा मागण्याकरता फिरतो। दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहिती असेल तर कृपा करून मला सांगा। भगवंत म्हणतात, सत्यनारायणाची पूजा कर। व तो ब्राह्मण आपल्या बांधवांबरोबर पूजन करतो। कालांतराने तो ब्राह्मण या लोकात सुखी झालेला आहे, शेवटी वैकुंठ लोकात गेलेला आहे। एक लाकडे विकणारा मुळी विके असतो। तो सुद्धा एका ठिकाणी अशी पूजा पाहतो आणि पूजा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बसतो, प्रसाद भक्षण करतो, घरी जातो आणि निश्चय करतो आणि निश्चय करून मी पण अशी पूजा करणार। मग दुसऱ्या दिवशी धनिक लोक म्हणजे श्रीमंत लोक ज्या नगरात राहतात त्या ठिकाणी हा लाकडे विकणारा मुळी विक्या जातो। तिथं त्याला भरपूर द्रव्य मिळतं। बांधवांबरोबर तो तयारी करतो, पूजन करतो। कालांतराने हा सुद्धा लाकडे विकणारा मुळी विक्या हा सुद्धा या लोकांमध्ये सुखी होतो, शेवटी वैकुंठ लोकात जातो। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला। म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे। इथे श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोध्यायः। कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय। तुम्हाला आता मी सांगतो तिसरा अध्याय। तिसऱ्या अध्यायामध्ये एक उल्कामुख नावाचा राजा असतो। हा राजा जितेंद्रिय, सत्य बोलणारा, भक्तिमान, बुद्धिमान। हा राजा सुद्धा देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देत असे आणि संतुष्ट करत असतो। एके दिवशी हा राजा पूजा करत आहे। त्या ठिकाणी आता साधुवाणी आलेला आहे। साधुवाणी नौका नदीच्या काठी ठेवून राजाजवळ जातो। राजाला प्रश्न विचारतो, महाराज तुम्ही हे काय करता? राजा म्हणतो, धनधान्य, ऐश्वर्य सर्व काही प्राप्त व्हावे या हेतूने बांधवांबरोबर पूजा करत आहे। साधुवाणी म्हणतो, मला संतती नाही, ती या व्रतामुळे होईल असं म्हणून साधुवाणी व्रत समजावून घेत आहे। साधुवाणी आपल्या घरी जातो, आपल्या बायकोला हे व्रत समजावून सांगतो आणि निश्चय करतो, नवस करतो, ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी पूजा करील। असं केल्यामुळं भगवंताच्या आशीर्वादानं आता साधुवानीची बायको गर्भवती झाली। तिला 10वा महिना सुरू झाला। तिला कन्या रत्न प्राप्त झालं। ते कन्या आता शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली। म्हणून त्या मुलीचं नाव ठेवतात कलावती। कालांतराने कलावती मोठी होते। साधुवानीची बायको साधुवानीला प्रश्न विचारते, तुम्ही पूर्वी नवस बोलला होता, नवस पूर्ण का करत नाही? असा प्रश्न विचारल्याबरोबर साधुवानी म्हणतो, आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण ही पूजा पूर्ण करू। अशा प्रकारे साधुवानी बायकोला सांगून दुसऱ्या गावाला निघून जातो। कालांतराने परत घरी येतो तेव्हा त्याला समजतं आपली मुलगी आता गुणाने वयाने मोठी झाली। साधुवानी मित्रांवर विचार करतो, एका दूताला आज्ञा करतो। दूत आज्ञेप्रमाणे कांचन नावाच्या नगरामध्ये आता गेलेला आहे। त्या ठिकाणी
तो दूत एका वैश्यपुत्राला पाहतो आणि आपल्या घरी येतो. नंतर साधवानी आपल्या बांधवांबरोबर त्या वैश्यपुत्राबरोबर विधिनोक्त रीतीने यथासांग कन्यादान करतो, म्हणजे आपल्या मुलीचं लग्न करतो. लग्नाच्या वेळी दुर्दैवानं पूर्वी जे नवस बोलले ते नवस करायला साधवानी विसरतो. भगवंत रागवतात. हा व्यापारा चित्र असणारा साधवानी कालांतराने आपल्या जावयाला बरोबर घेतो, व्यापार करू लागतो. हे दोघे जण चंद्रकेतू नावाचा राजा असतो, त्याच्या राज्यामध्ये व्यापार करतात. त्यांचा काही काळ उत्तम जातो. भगवंत देतात शाप. हा साधवानी सत्यनारायणाच्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला, याला भयंकर दुःख प्राप्त हो. असा शाप दिल्यामुळं राज्यामध्ये चोरी होते. सर्व द्रव्य चोर घेऊन जातात. चोरांनाही समजतं आपल्या पाठीमागून येतात राजदूत, ते सर्व द्रव्य एका नावेत टाकतात आणि चोर पळून जातात. आता त्या ठिकाणी येतात राजदूत, ते सर्व द्रव्य पाहतात. ते नाव असते साधुवानीशी, म्हणून साधुवानी व जावई या दोघांना वेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकतात. साधुवानी व जावई हे राजाला पाहून नमस्कार करतायत, परंतु आम्ही चोर नाही असं म्हणतायत. परंतु सत्यदेवाच्या मायेमुळं त्यांचं बोलणं कोणी ऐकत नाही. त्यांचं सर्व द्रव्य जप्त होतं. साधुवानीची बायको, साधुवानीची मुलगी घरोघर भिक्षा मागण्याकरता फिरू लागते. साधुवानीची मुलगी एका ठिकाणी अशी पूजा पाहते, भगवंतास नमस्कार करते, आपल्या घरी येते. तेव्हा आई विचारते, हे मुली इतकी रात्र परंतु कोठे होतीस? ती मुलगी म्हणते, मी एका ठिकाणी पूजा पाहिली. असं म्हटल्याबरोबर साधुवानीची बायको आनंदी झाली. त्याला पूर्वीचं व्रत आठवलं आणि नवस व्रत आठवलं. बांधवांबरोबर पूजा करायला तयार होते. साधुवानीची बायको लीलावती आणि पूजन करते, हे प्रार्थना करते, हे भगवंता माझ्या पतीचे जावयाचे अपराध क्षमा करा, अशी प्रार्थना विनवणी केल्यानंतर भगवंत आता संतुष्ट झालेत. भगवंत आता चंद्रकेतू नावाचा राजा असतो, त्याच्या स्वप्नातून भगवंत सांगू लागले, हे राजा, तू जे 2 वाणी बंदिशात टाकलेस त्यांना लवकरात लवकर सोड. असं जर न करशील तर धन, पुत्र, राज्य यांसह तुझा नाश होईल. असं आकाशवाणी असं स्वप्न राजानं पाहिलं आणि राजा सकाळी उठून सर्वांना स्वप्न सांगत आहे. राजा म्हणतोय, वैश्यपुत्रांना बंधमुक्त करा. त्यानंतर साधुवानी व जावई या दोघांना बंधनातून मुक्त केलं. साधुवानी व जावई राजाला पाहून नमस्कार करतात. पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे काही भाषण नाही करत, परंतु राजा म्हणतो, वैश्य हो, तुमच्या दैव योगामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागलं, आता भीती नाही असं म्हणून त्यांच्या बेड्या काढल्या. त्यांना शौर्यकर्म, स्नान सर्व काही हे केलं आणि त्यानंतर त्यांचं द्रव्य त्यांना परत देऊन टाकलं. मग त्यानंतर साधुवानी व जावई हे राजाला म्हणतायत, आम्ही आपल्या कृपेनं घरी जातो. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम तृतीयोध्यायः. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय. तुम्हाला आता मी सांगतो 4था अध्याय. 4थ्या अध्यायामध्ये साधुवानीची कथा पुढे सुरू होते. साधुवानी म्हणतो, आपल्याला वाटेमध्ये काही विघ्न येत म्हणून साधुवानी ब्राह्मणास दक्षिणा वगैरे देतो आणि आशीर्वाद घेतो आणि जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराकडे निघायला लागतो. थोडा दूर गेल्यावर भगवंत सुद्धा संन्यास वेश धारण करून साधुवानीला प्रश्न विचारतात, ह्या तुझ्या नौकेमध्ये काय आहे? तेव्हा साधुवानी धनाने उन्मत्त झालेला आहे. तो म्हणतोय, माझ्या नौकेमध्ये वेली व पाणी आहेत, आमची द्रव्य न्यायची तुमची इच्छा आहे का? असं उन्मत्तपणाचं भाषण ऐकून भगवंत नाराज झाले. ते म्हणले, तुझं बोलणं खरं होते. आणि समुद्राच्या जवळ जाऊन भगवंत बसले. त्या ठिकाणी साधुवानी आता नित्यकर्म करतोय, नौकेकडे पाहतोय. नौका हलकेपणामुळे वरती येते. नौकेत वेली व पाणी पाहून साधुवानी आता बेशुद्ध झालाय. त्या ठिकाणी जावई येऊन म्हणतोय, महाराज आपण शोक करू नका, जो काही शाप दिला त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर साधुवानी जावयाचा ऐकतो, भगवंताजवळ जातो, प्रार्थना करतो. भगवंतही दयाळू संतुष्ट होतात, इच्छित वरतून अदृश्य होतात. साधुवानी पुन्हा नौकेवर येतो, तर नौका पूर्वीप्रमाणे द्रव्यानं धान्यानं भरलेली आहे असं दिसतं त्याला. साधुवानी बांधवांबरोबर पूजा करतो आणि पूजन केल्यानंतर हा साधुवानी कालांतराने आपल्या नगरामध्ये पोचतो. नगरामध्ये पोचल्यानंतर एका दूताला आज्ञा करतो. आज्ञेप्रमाणे दूत साधुवानीच्या घरी गेलाय. साधुवानीच्या बायकोला सांगत आहे, साधुवानी व इतर लोक बंधाऱ्यापाशी आलेत असं वाक्य ऐकल्याबरोबर साधुवानीची बायको आनंदी होते आणि त्यानंतर पूजा करायला सांगते. साधुवानीची बायको तिच्या मुलीला पूजा करायला सांगते. मुलगी पूजा करते. आनंदामुळं, उत्सुकतेमुळं साधुवानीची मुलगी कलावती ही प्रसाद भक्षण न करता तशीच बंधाऱ्यावर पोचते. तेव्हा तिला एक दृश्य दिसतं, तिचा पती नौकेसह पाण्यामध्ये बुडतोय. असं पाहिल्यानंतर कलावती जरा बेशुद्ध होते. नंतर सती जाण्याचा निश्चय करते. मग भगवंत आकाशवाणी करतात, हे साधो, तुझी कन्या कलावती घरी जाऊन जर प्रसाद भक्षण करेल तर तिचा पती परत प्राप्त होईल, यात काही संशय नाही. कलावती ही आकाशवाणी ऐकते, घरी जाते, प्रसाद भक्षण करते, पुन्हा बंधारावर येते, तर सर्वांच्या दृष्टीसह तिला तिचा पती परत दिसतो. हे सर्व सत्यनारायणाच्या कृपेमुळे प्राप्त झाले. म्हणून साधुवानी त्या ठिकाणी त्या दिवशीपासून प्रत्येक मकर संक्रांत पौर्णिमा या दिवशी पूजा करू लागला. कालांतराने हा साधुवानी या लोकांमध्ये सुखी झाला, शेवटी वैकुंठ लोकात गेला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम चतुर्थोध्यायः. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय. तुम्हाला आता मी सांगतो शेवटचा अध्याय. शेवटच्या अध्यायामध्ये अंगध्वज नावाचा राजा असतो. हा राजा आपल्या सेनेचं
पालन करण्याविषयी अतिशय निष्ठावंत असतो। ह्या राजाने सुद्धा प्रसाद नाही खाल्ला, त्यामुळे ह्या राजाला दुःख झालं। हा राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ अशा प्राण्यांना मारून एका झाडाजवळ येतो। त्या ठिकाणी गोपाळ बांधव पूजा करतात। राजा काय त्या ठिकाणी जात नाही, भगवंतास नमस्कार करत नाही। सर्व गोपाळ बांधव राजापाशी येतात, राजाला प्रसाद देतात। राजा काही प्रसाद भक्षण करत नाही। राजा मात्र दुःखी होतो। त्याचे 100 मुलगे, धनधान्य आदी सर्व संपत्ती नाश पावते व राजा त्याला समजतं हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटतं। व ज्या ठिकाणी गोपाळ बांधवांनी पूजा केली त्या ठिकाणी राजा जातो, त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने पूजा करतो। कालांतराने हा राजा या लोकांमध्ये सुखी होतो, त्याला सर्व काही प्राप्त होतं, शेवटी वैकुंठ लोकात जातो। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला। जो गरीब असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोके भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असं म्हणतात। नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल। इति श्री स्कंदपुराणे रेवा खंडे सत्यनारायण कथायां पंचमोऽध्यायः।